या ठिकाणी आपल्या चापडगावकर सप्ताह कमिटीने माझ्या लग्नाचा कार्यक्रम आयोजित केला बरं का मावशी. माझं लग्न जमत नव्हतं बरं का. लग्नाचं वय दोनदा निघून गेलं. शिक्षण करीत करीत लग्नाचं वय निघून गेलं, पण लग्नाचं काही योग आला नाही. पण आमच्या मामांनी जरा जास्त मनाव घेतलं. हे माझे मामांनी लग्नाचा खर्च अख्खा मामांनीच केला बरं का. मामा म्हटले काळजी करू नको, तुझ्या लग्नाचा अख्खा खर्च मी करतो. पण तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं बरं का. लग्नाला उभी पण राहिली, पण आमच्या मामांनी घोटाळा असा केला, लग्नाकरता ब्राह्मण काका कर्नाटकचं सांगितलं. त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने ते त्यांच्या भाषेत मंगलाष्टक सुरू केली. मावशी माझा नवरदेवच पळून गेला. इकडे आला असं मला समजले. एक 4-5 हाका मारून पाहते, नवरदेव आला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते. ऋतिक, ए ऋतिक, दिसतं का कुठं पाठीमाग, साऊंडच्या पाठीमाग? ऋतिक, चला नवरदेवाचे मामा, नवरदेवाला घेऊन लग्न मंडपात यायचे. टाळी टाळी. बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है. महबूब मेरा महबूब डाई करके आया है. असं दे बरं का. वय झाकण्याचा प्रयत्न करतायत, ते प्रयत्न चांगला आहे, पण ओळखू आले बरं का. चला लग्नाला सुरुवात करायची आहे. अक्षदा आले का इकडे पाठीमाग? इकडचे अक्षदा आल्या नसल्या तर कोणी चपलान दगड फेकून मारायचे नाही. लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी बरं का, एवढं वराड या ठिकाणी जमलेलं आहे, परंतु कळायला मार्ग नाही. नवरदेवाकडून कोण आले आणि नवरीकडून कोण आले? नवरदेवाकडून कोण कोण आले हात वर करा. नवरदेवाकडची मंडळी 1 2 3 3.5 4.5 60च्या पुढे अर्धे. का हो, तुम्ही का पाकिस्तानवाले का काय? 4-5 माणसं कशी आणलीत. आता नवरीकडचं वराड हात वर करा. नवरीकडचं वराड बघा, याला म्हणायचं वराड. काय काय मावशींनी 2-2 हात वर केले तेव्हा. त्यांना वाटलं जेवायला 2 ताटं भेटतात का काय, पण मावशी तसं काही नाही बरं का. लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी बरं का, मामा फार महत्त्वाचे असतात बरं का. दोन्ही पक्षाचे मामा, दोन्ही मामांचा परिचय करून देते. हे वधू पक्षाचे मामा आणि हे आधू आपलं वर पक्षाचे मामा. मामांचा परिचय करून देते. मामा थोडं पुढे या तुम्ही. हे माझे मामा बरं का. मामांचा परिचय करून देते. माझे मामा राहिला सध्या भारतात नसतात. कुठं असतात? फॉरेनला असतात मामा. काय करतात तिकडं? तिकडं मामांचा खूप मोठा बिझनेस आहे. काय सांगू मामा? तुम्ही फक्त हो म्हणा, बाकीचं मी सांभाळते. मामांचा फॉरेनला खूप मोठा बिझनेस आहे. आमच्या मामा की नाही तिकडं काय करतात? चपलं सांदायला असतात. पण मामांचं भाची एवढं प्रेम मामा उपस्थित राहील लग्नाला. माझ्या मिस्टरांचे मामा नवरदेव, तुम्ही रिवर्स गिअर टाका, तुम्ही रिवर्स टाका. मामा तुम्ही फर्स्ट टाका. इकडे मामांचा परिचय करून देते. हे माझे मामा, माझ्या होणाऱ्या मिस्टरांचे मामा, राहायला सध्या इटलीला असतात बरं का. मामांचा तिकडं खूप मोठा बिझनेस. काय? खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस. हो ना मामा? हो ना मामा? हो म्हणा. खोटं बोला पण रिटून बोलायचं. मामांचा इटलीला खूप मोठा बिझनेस. आमच्या मामा की नाही तिकडं केस फुगे इकल असत. केसाच्या चक्करमध्ये त्यांनी स्वतःची पण केस विकली. पण दोन्ही मामा या ठिकाणी लग्नाला उपस्थित राहिले. मामांनी विमानाचं तिकीट बुक केलं होतं, पण घोटाळा असं झालं, विमान पंक्चर झालं, म्हणून मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून आले. दोन्ही मामांसाठी जोरदार टाळ्या होत्या. यानंतर हां, मुख्य परिचय करून द्यायचं राहिला. नवरदेवाचा परिचय. मेहबूब पुढे या. मेहबूबचं काय ट्रॅक्टर बँकेने नेला काय? हे माझे बरं का.
बाकीच्या मागे जाऊ पुढं सर काय असेल माझे होणारे मिस्टर काय करतात काय करतात ते चला हो माझ्या होणाऱ्या मिस्टरांचा परिचय करून देते बरं का मावशी. हे माझे होणारे मिस्टर राहायला सध्या हाँगकाँगला असतात. काय करतात आमच्या यांचा तिकडं खूप मोठा बिझनेस आहे. काय खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे आमचे. हे की नाही तिकडं हा म्हशी सांभाळायला असतात. हो परंतु नवरदेव मुलगा हा शेतकरी आहे बरं का. आणि विशेष म्हणजे निर्व्यसनी आहे. आमच्या यांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही का हो? आहे का नाही नाही मग तुम्ही असं हसू नका नाही तर बाकीच्या डाऊट येते. कारण निर्व्यसनी मुलं पाहायला सापडणं गेले तसं. 80% पोरला व्यसन आहे. 20-25 वर्षाच्या पोरला दारू पिते. 20-25 वर्षाची पोरं हो. म्हणून नेहमी मी सांगत असतो किंवा मुलींनी वर शोधत असताना किंवा आपल्या मुलीसाठी वर शोधत असताना इस्टेट कमी असली तरी चालेल बरं का. पोरगी कुठंच उपाशी मरणार नाही. फक्त पोरगं निर्व्यसनी असलं पाहिजे. कर्तृत्ववान असलं पाहिजे बस याला किंमत द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी असलं पाहिजे नवरा. कारण अलीकडं शेती म्हटले मुलगी म्हणते शेतकरी नवरा नको का. कारण शेतामध्ये काम करावं लागते. आणि गोष्ट लक्षात ठेव मुलीचे आईवडील म्हणतात आम्हाला जावई नोकरीवाला पाहिजे. त्याला सरकारी नोकरी असली पाहिजे. तो परमनंट असला पाहिजे. त्याला महिन्याला 1.5-2 लाख रुपयाचं पॅकेज असलं पाहिजे. त्याला राहायला 4-5 मजली बंगला असला पाहिजे. आणि नावाला का होईना 20-25 एकर शेती पाहिजे. आणि एवढी शेती असून सुद्धा आमची मुलगी शेतात कामाला गेली नाही पाहिजे. वारे जमाना. पण ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही डिमांड किती मोठी गोष्टीची करा मी त्याला विरोध करत नाही. परंतु शेतकऱ्याला कधी कमी समजू नका बरं का. का माहिती आहे कारण जो स्वतःचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात. जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात. आणि जो संपूर्ण जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी म्हणतात दादा. म्हणून शेतकरी हा जगाचा राजा आहे दादांनो. हे सगळं जग संपावर जाऊ द्या सर्व लोक उपाशी मरणार नाही. 40% जगतील हो. पण शेतकरी राजा जर संपावर गेला ना माणसं तर मरतील पण माणसाबरोबर जनावर पक्षी सुद्धा मरतील दादांनो. मग शेतकऱ्याचे आपले उपकार आहेत. म्हणून जीवन जगत असताना हो सकाळी उठल्यानंतर शेतकऱ्याचे उपकार मानायचे. रात्री झोपताना जेवणाचे उपकार मानायचे. कारण त्यांच्यामुळे आपण झोपतोय दादांनो. ते कुठंतरी सीमेवर जगतात म्हणून आपण कुठंतरी घरामध्ये झोपतोय. म्हणून हे उपकार आहेत. म्हणून जय जवान जय किसान. म्हणून आमचे हे शेतकरी आहेत बरं का. पॉवरफुल शेतकरी आहेत. बागायतदार आहेत म्हणून तुम्ही यांच्या कपड्यावर जाऊ नका. हा यांचा नाईटचा ड्रेस आहे. साधे नाहीत हो. प्रगतशील शेतकरी आहेत. आमच्या ह्यांची चंद्रवाडी शेकर जमीन आहे. बोला लग्नाकरता सुरुवात करायची आहे. सर्वांचा परिचय झाला. एक शेवटचा परिचय करून द्यायचा राहिला. पिंट्या पिंट्या इकडे वागा. सोन्या इकडे 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 वागा इकडे इकडे. माझा छकू लाग माय पिंट्या आज घोटली नाही वाटत बरं का. हा माझा 1 नंबरचा पिंट्या बरं का मगाचा बरं का. पिंट्या आजपासून हा तुझा पप्पा मन. पप्पा पप्पा पप्पाला मस्तपैकी गोड पप्पी दे. झालाय का नाही जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा हो. आणि बरं का होय हे आपलं कॅलेंडर 1947 मधलं. चला लग्नाला सुरुवात करायची. अक्षय झाले सगळीकडं करायची लग्नाला सुरुवात. चला शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायक गजमुख मोरीश्वर सिद्धिदा बल्लाळो गुरुड विनायक महो
बरोबर विघ्नेश्वर ओ जरा ग्राम राजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगला शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान सावधान। हेलो लग्न सोहळा पार पडला।